myself Pallavi Chandrakant Jadhav. Hello students, you have learned addition and subtraction of like fractions. Today, now we are going to learn addition and subtraction of unlike fraction. Means in Marathi, भिन्न छेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी. Here is example number first. Upon 2 plus 2 upon 5. 1 upon 2 plus 2 upon 5. We can clearly see these are not like fractions because in this example denominator are different. Here is denominator is 2 and here is denominator is 5. So these are not like fraction. So we cannot add this numerator. Then how can we add them? So firstly we will convert them into like fraction and then we will add this numerator. बघा हे जर उदाहरण तुम्ही बघितलं तर या उदाहरणामध्ये त्याचा छेद जो दिलेला आहे तो काय आहे, पहिल्याचा छेद आहे 2 अधिक दुसऱ्याचा छेद आहे 5. म्हणजे तो काय नाही, समान नाही, म्हणजे भिन्न छेद अपूर्णांक आहे. त्यामुळे आपण अंशांची बेरीज अंशछेदांची समान छेद आपण छेदाच्या ठिकाणी लिहू शकत नाही. त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, समछेद अपूर्णांकामध्ये याचं रूपांतर करणं गरजेचं आहे. त्यासाठी काय केलं पाहिजे बघू. लेट अस सी. We will find the smallest common multiple of the two denominators. Firstly, we find common multiple of 2 and 5. 10 is the smallest common multiple of two denominators. म्हणजेच येथे छेदांची सर्वात लहान समानपट आपल्याला शोधायची आहे. जे 2 व 5 ह्या दोन्हींची सर्वात लहान समानपट किती येते, 10. बघा 2च्या पाड्यामध्ये आणि 5च्या पाड्यामध्ये दोन्ही पाड्यामध्ये असणारी जवळची संख्या कोणती आहे, 10. म्हणजे 2ची 5 पट 10 आणि 5ची 2 पट 10. म्हणजे येथे द स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल ऑफ द टू डिनॉमिनेटर्स इज 10. सो वी शॅल चेंज द डिनॉमिनेटर ऑफ बोथ फ्रॅक्शन टू 10. म्हणजे दोन्ही अपूर्णांकांचा छेद समान छेद करण्यासाठी आपल्याला इथं काय आणावं लागणार आहे, दोन्हीचा डिनॉमिनेटर आपल्याला 10 करणं गरजेचं आहे. त्यासाठी 1 upon 2 2 multiply by 5 2 multiply by 5 and 1 multiply by 5. 2 multiply by 2 and 5 multiply by 2. बघा इथं मी काय केलेलं आहे, या अपूर्णांकाला 2 ला 5 न गुणलेला आहे आणि 1 ला 5 न गुणलेला आहे. कारण आपल्याला छेद काय करायचा आहे, 10 करायचा आहे. 1 into 5 5, 2 into 5 10 plus 2 into 2 4 upon 5 into 2 10. आता दोन्हींचा काय झालाय, डिनॉमिनेटर समान झालेला आहे. आता दोन्हींचा डिनॉमिनेटर सेम आहे. म्हणजे आता हा कसा आहे, लाईक फ्रॅक्शन आहे. ज्यावेळी लाईक फ्रॅक्शन असतो त्यावेळेला आपण काय करतो, न्यूमरेटरांची बेरीज करतो आणि डिनॉमिनेटर जो सेम आहे तो तसाच लिहितो. 5 plus 4 denominator 10. So 5 into 4 9 upon 10. Answer is 9 upon 10. There is a second example, 3 upon 6 plus 4 upon 9. In this example 6 and 9 are denominators. These are different, so these fractions are unlike fractions. So these are not like fractions, so we cannot add this numerator. Firstly, we will convert them into like fractions. The smallest common multiple of 6 and 9 is 54. म्हणजेच छेदांचा सर्वात लहान समान पट ही 54 आहे. म्हणजे या उदाहरणात जर बेरीज करायची असेल तर दोन्ही ठिकाणी 54 हा आपल्याला डिनॉमिनेटर आणावा लागणार आहे. त्यासाठी 3 upon 6
प्लस 4/9. आपल्याला दोन्ही ठिकाणी छेद 54 आणायचा आहे. त्यामुळं 6 ला कोणत्या संख्येनं गुणल्यानंतर 54 येणार आहे, तर 6 into 9 इज इक्वल टू 54. बघा, ज्या वेळेला आपल्याला छेद समान करायचे असतात त्यावेळी आपण छेदाला ज्या अंकानं गुणतो, ज्या नंबरनं गुणतो, त्याच नंबरनं आपल्याला अंशाला सुद्धा गुणणं गरजेचं आहे. सो 6 into 9 and 3 into 9. Here 9 into 6. 9 into 6 54. So 9 into 6 and 4 into 6. 3 into 9 27 plus 4 into 6 24. We will add this fraction. 27 plus 24 is equal to 51 upon denominator is 54. So answer is 51 upon 54. There is example of subtraction of unlike fraction. Here is example 3 upon 4 minus 5 upon 8. In this example, denominators are 4 and 8. They are different. So these are unlike fractions. Let us make the common denominator of the given fractions. Here is the denominator 8. 8 is twice 4. 8 is twice 4. 8 हे 4 च्या दुप्पट आहे. So we shall change the denominator of both fraction to 8. म्हणजेच आता जर आपल्याला इथं 8 हा छेद असेल तर आपण 4चं रूपांतर 8 मध्ये करून याचं रूपांतर आपण लाईक फ्रॅक्शन मध्ये करू शकतो. सो आय मल्टिप्लाय 3 into 2 upon 4 into 2 minus 5 upon 8. 3 into 2 6 upon 4 into 2 8. So answer is 6 upon 8 minus 5 upon 8. 6 minus 5 is equal to 1 and denominator is equal. I write denominator is. So answer is 3 upon 4 minus 5 upon 8 is equal to, answer is 1 upon 8. Okay.